मुळशीमध्ये एक प्लेस आहे आणि ती प्लेस पण तिकडे कॅफे, त्या फेमस कॅफे समोरच एक प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी इज मॅनेज बाय, म्हणजे होम स्टे प्रॉपर्टी असतात ना, अशी प्रॉपर्टी होती. इट्स अ स्टँड अलोन बिल्डिंग मध्ये होती. तर तिकडे कपल्स होते, तर ती कपल होते, त्यांनी त्या होमस्टे मध्ये रूम बुक वगैरे केलं होतं. ते रूम काय नाही, फक्त सिंगल रूम होती, खिडकी होती आणि खिडकीच्या बाहेर एक कम्प्लिटली असं ओपन जंगल वगैरे होतं ना असं. तर तिकडे त्यांनी ते रूम वगैरे स्टे वगैरे घेतलं आणि त्यांचं रिलेशन ऑलमोस्ट मला वाटतं 10 ते 12 वर्ष रिलेशन होतं. त्या रूम मध्ये गेले ते, जसं त्या रूम मध्ये एंटर केलं त्यांना ते एक फिलिंग आली, मे बी सम बॅड फिलिंग, काय एक हेवीनेस असतं ना, हेवीनेस, त्या हेवीनेस त्यांना तशी फिलिंग आली. आणि ते कपल्स न कधी एवढे स्ट्रिक्ट, म्हणजे एवढं एक्स्ट्रीम भांडणारे कपल, त्या रूम मध्ये त्यांची एवढी भांडणं वगैरे व्हायची आणि बरेच काही गोष्टी पर्सनल झाले जे मी सांगू शकत नाही. तर त्यामध्ये त्यांना असे काही अनुभव झाले पर्सनल मोमेंटचे, ज्याने की त्यांना वाटलं की थर्ड पार्टी त्यांना बघत आहे आणि ते पण इन्व्हॉल्व्ह आहे त्या मोमेंट्स मध्ये. ओके. ओके, म्हणजे ते त्या मुलगी, ती जी क्लायंट आहे, ती सांगत होती की मला असं वाटायचं की मी फक्तच माझा पार्टनर नाही, मी अजून तरी कोणाला तरी सेकंड पार्टनरला, सेकंड पर्सनला एक्सपिरियन्स करतो.